आज आपल्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार जे आहेत, तर त्यांना आपण विचारू. सर, आज ह्या जंतर मंतर या ठिकाणी तुम्ही आंदोलनाला पाठिंबा दिला आणि अभिजित तुपके आणि सोनम वांगचुक यांच्यासाठी, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? देशभरातून ही मुलं सगळी न्याय मागण्यासाठी आलेली आहेत. संविधानिक मार्गानं, संसदीय मार्गानं, गांधी मार्गावर विश्वास असलेली आता संविधान घेऊन लढणारी ही मुलं आहेत. केंद्र सरकारच्या असणाऱ्या पोलिसांनी या मुलांवर अमानुष लाठी हल्ला केला, मारहाण केली, पत्रकारांना मारलं, डॉक्टरांना मारलं, विद्यार्थ्यांना मारलं. त्या जखमी विद्यार्थ्यांना भेटायला म्हणून मी आधी आलो होतो. त्या विद्यार्थ्यांची मी भेट घेतली, मुलींची भेट घेतली. त्या सगळ्या मुलांना प्रचंड अमानुष मारहाण केलेली आहे. हे सरकार हे हुकुमशाही पद्धतीने कसं काम करतं हे बघायचं असेल तर जंतर मंतरवर या. शिकणारी पोरं, अभ्यास करणारी, शाळा कॉलेजमध्ये असलेली पेपर फुटू नये या साध्या मागणीसाठी ही मुलं रस्त्यावर आली. पेपर फुटला नाही पाहिजे ही सरकारची जबाबदारी. न्याय्य पद्धतीने परीक्षा झाल्या पाहिजे ही सरकारची जबाबदारी. अभ्यास करणाऱ्याला नोकरी भेटली पाहिजे गुणवत्तेच्या आधारावर ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीपासून सरकार पळ काढतं आणि न्याय मागणाऱ्या मुलांना मारून टाकतं. त्यांचे हात मोडलेले आहेत, पाय मोडलेले आहेत. या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आम्ही आहोत. सगळ्या भारताच्या लोकांचं कर्तव्य आहे की आपल्या लेकरांसोबत उभे राहा, आपल्या भावा बहिणींसोबत उभे राहा. ही राजकीय लढाई आहे. केंद्र सरकार यामध्ये राजकारण आणतंय. ही मुलं कोणत्या पक्षाची नाही आहेत, पण ह्यांचा एकच पक्ष आहे, तो म्हणजे न्यायाचा पक्ष, गुणवत्तेचा पक्ष. आणि अन्याय होऊ नये, पेपर विकले जाऊ नये त्या साध्या मागणीसाठी हे मुलं लढत आहेत. तरी यांना देशद्रोही म्हणलं जात आहे, तरी यांना नक्षलवादी म्हणलं जातं, तरी यांच्यावर लाट्याकाट्या चालवल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर बोलतात आणि दिल्लीमध्ये धर्मेंद्र प्रधान नीटचा पेपर बोलतात. त्यांचा एक स्वयंसेवक राम मंदिराची पेटी फोडतो, दानपेटी फोडतो. त्यांचा एक स्वयंसेवक पक्ष फोडतो, एक स्वयंसेवक पेपर फोडतो. या फोडाफोडी करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आपण असलं पाहिजे. आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून या दिवसभर या मुलांमध्ये आलो, अभिजित तुपकेची भेट घेतली, जखमी मुलांची विचारपूस केली, चौकशी केली आणि सोबत आहोत अशी ग्वाही त्यांना दिली. राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा झाला पाहिजे या मागणीवर ही मुलं ठाम आहेत. ही मागणी होत नाही पूर्ण तोपर्यंत आम्ही पण इथून हलणार नाही. काल राहुल गांधी यांनी जे पंतप्रधानांच्या आवासांपुढे धरणे आंदोलन दिले, त्यानंतर आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र काँग्रेसतर्फे महाराष्ट्रात आता भविष्यात असे आंदोलन होईल का? राहुलजी गांधी या मुलांवर झालेल्या लाठी हल्ल्यानं व्यथित आहेत, संतप्त आहेत. संपूर्ण काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाचे खासदार आणि गाव तालुका लेवलपर्यंत काँग्रेस पक्षाचं संघटन या मुलांसोबत उभं आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन ही मुस्कटदाबी होत असेल तर काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही, राहुलजी शांत बसणार नाही. आम्ही संसदेमध्ये बांधतोय, राज्यसभेत बांधतोय, लोकसभेत बांधतोय, रस्त्यावर बांधतोय आणि या मुलांसोबत सुद्धा आम्ही आहोत. हा विश्वास देण्यासाठी राहुलजी इथं रस्त्यावर